मोमीनपुरा महाल एरिया चिटणीस पार्क या परिसरामध्ये जमावाने काही घरांवर दगडफेक केली, जाळपोळ केली, टू व्हीलर फोर व्हीलर केल्या। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये मालमत्तेचं नुकसान केलं आणि काही लोक तर जीवानिशी वाचली। अशा प्रकारचं त्या ठिकाणी पूर्ण वातावरण तयार झालं होतं। पोलिसांवर देखील दगडफेक झाली। 4 गंभीररित्या जखमी आहेत। काही लोकांना दगडांनी दगडफेक केल्यामुळे जखमी झालेत। काही लोकांना तर मला समजलं की कुऱ्हाडीचा त्या ठिकाणी केला, हत्यारं होत। आणि हे सगळं जे काही घडलेलं आहे ते असं वाटतं की पूर्वनियोजित कारण एका भागामध्ये दरवेळेला 150 टू व्हीलर पार्क व्हायच्या त्या भागामध्ये, पण त्या दिवशी गाड्या आणि फोर व्हीलर जाळून टाकले गेल्या आणि मोठ्या प्रमाणावर तिथं दगडफेक केली। वर्षाची मुलगी बाल बचावली। त्या हॉस्पिटलमध्ये देवदेवतांचे घटना आहे। पोलीस हे कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करतात। त्या ठिकाणी फायर ब्रिगेड गाडी आग विझवायला गेली, त्या फायर ब्रिगेडची गाडी तोडून जाळून टाकली। पोलिसांच्या गाड्यांवर हल्ला केला। खऱ्या हा जो काही समाजकंटकांनी केलेला भ्याड हल्ला आहे त्याचा निषेध मी करतोच, परंतु या ठिकाणी सुरक्षेचं रात्रंदिवस करतात। त्यांच्यावर हल्ला करणं, त्यांना जखमी करणं, DCP लेवलच्या अधिकाऱ्यांवर हल्ला करून त्यांना जखमी करणं ही अतिशय दुर्दैवी बाब आहे। आणि म्हणून जे समाजकंटक आहेत त्या समाजकंटकांना शोधून त्यांची कारवाई पोलीस करतील। गृह विभाग, आमचे मुख्यमंत्री त्याने त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत। आणि म्हणूनच नागपूर हे शांतताप्रिय जिल्हा आहे, शहर आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारचं समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम, द्वेष पसरवण्याचं काम जे कोणी समाजकंटक करतील त्यांना सोडलं जाणार नाही, त्यांची गय केली जाणार नाही। सकाळी आंदोलन झालं होतं। सकाळी तर त्या आंदोलनामध्ये नंतर पोलिसांनी दोन्ही समाजाला शांत केलं आणि शांतता प्रस्थापित केली, परंतु संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर सर्व लोक एकत्र येऊन समाजकंटकांनी हा हल्ला घडवलेला आणि पूर्वनियोजित असावा अशा प्रकारचा दाट संशय येतोय। त्यामुळे पोलीस त्याचं चौकशी करतीलच आणि त्याच्यामधून कुणालाही सोडणार नाही, कारण शेवटी तिथल्या नागरिकांची सुरक्षितता आणि या राज्यात कायदा देखील त्या प्रकारचं मध्ये शांतता कायम काय राखायचं आहे। आपल्याला सर्वसामान्य माणसाला कुठेही त्रास होऊ नये अशा प्रकारचं विकास की हा औरंगजेब या आंदोलनकर्त्यांचा तो काय संत आहे का महात्मा का चांगलं काम केलं ते त्याला चांगलं म्हणतात, चांगला प्रशासक म्हणतात। खरं म्हणजे त्यांनी संभाजी महाराजांचा इतिहास पाहिजे, त्याचा छावा पाहिजे। छत्रपतीकडे तुकडे केले, डोळे काढले, नख छाटली, त्यांची जीभ छाटली, अंगावरची साल्टी सोडली, त्याच्यावर गरम तेल ओतलं, मीठ टाकलं, अशा अनंत यातना अनन्वित 40 दिवस आपल्या छत्रपती संभाजी
केला, त्याचं समर्थन करणं म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या म्हणजे देशद्रोहाचं समर्थन करणं. औरंगजेबाने आमच्या आया भगिनी हा महाराष्ट्राचा द्वेष्टा होता, महाराष्ट्राचा द्रोही होता. अशा देशद्रोहाचं करणं देशद्रोहच आहे. आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारचं औरंगजेबची कबर ही महाराष्ट्राला लागलेला एक कलंक आहे. औरंगजेब हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. आणि म्हणून साठी अनेक लोक आंदोलन करतायत. त्यांचं अजिबात चुकीचं असं मी म्हणणार नाही. आणि म्हणून ज्या ब्रिटिशांनी आक्रमण करून टाकल्यात आणि म्हणून अनेक देशांमध्ये आपण खाना खुना आपण पुसतो. आणि म्हणून या औरंगजेबाने तर पेक्षा जुलम केला, जुलमी राज्यकारभार केला आणि सगळ्यांवर अन्याय केला. अशा औरंगजेबाचं त्याचं समर्थन करणं हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सहन करणार नाही, महाराष्ट्र माफ करणार नाही त्यांना. म्हणजे दुसरी गोष्ट, अबू आझमीनीच याची सुरुवात केली. अबू आझमीला काही समाजाची विशिष्ट मतांची जुळवणी करायची. मत असताना समाजामध्ये द्वेष निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून अबू आझमी याला देखील त्याच्यावर गुन्हे दाखल करा म्हणून मागणी केली, त्याला निलंबित करा म्हणून आम्ही निलंबित त्याला केलं सदस्यांनी मागणी केल्यानंतर. आणि म्हणून जे लोक औरंगजेबाच्या समर्थनासाठी या राज्यामध्ये बाहेर येतील, पुढे येतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. काल तर परवा कोणीतरी कोणते काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन काळ यांनी तर औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची तुलना केली. म्हणाले हे क्रूर प्रशासक आहेत. म्हणजे हर्षवर्धन सपकाळांचे काय देवेंद्रजींनी काही डोळे काढले का त्यांची सालपट सोडली का? काय केलं? औरंगजेबाने तर अनन्वित अत्याचार केले. तुम्ही त्यांची बरोबरी त्यांची मुख्यमंत्र्यांच्या बरोबर करता. अरे आम्ही राज्य आदर्श शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन चालवतोय, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम करतोय. मी मुख्य विकासा केलं आणि म्हणून 2.5 वर्षात आम्ही काम केलं. म्हणून 2.5 वर्षाच्या कामाची पोचपावती जनतेने लँडस्लाईड मॅन्डेट देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून काम करतोय. आणि या राज्यातल्या जनतेला सुखी समाधान करण्याचाच आमचा अजेंडा आहे. आणि मग औरंगजेब कुठं आणि देवेंद्रजी कुठं हे असं जे काही ज्या पद्धतीने त्यांना जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे होती. आणि म्हणून अशा लोकांना देखील औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या लोकांना या महाराष्ट्रामध्ये जनता माफ करणार नाही. त्यांनी ह्या केविलवाना प्रयत्न जे करतायत औरंगजेबाची बाजू घेऊन, औरंगजेबाने महाराष्ट्राचा घास घ्यायला आला होता, औरंगजेब महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला आला होता. आणि त्याचं समर्थन करणारा कुणी असेल त्याला बिलकुल सोडलं जाणार नाही. खरं म्हणजे मी सांगेन की या देशातला सच्चा मुसलमान तोही औरंगजेबाचं समर्थन करणार नाही. मग हे समर्थन का करताय? यांचा औरंगजेब कोण लागतोय? नातेवाईक लागतोय का? सगळा लागतोय की आणखी कोण लागतोय? आणि म्हणून औरंगजेब हा देशद्रोही आहे, हा राष्ट्रद्रोही आहे. म्हणून नाही हे बघा, ही लोकांची भावना जी आहे, लोकांची भावना आहे, जनभावना आहे. आणि काय? कारण त्यांनी तशा प्रकारचं कृत्य त्याचं पाहिलं एकीकडे लोक भावना आहे
आणि म्हणून या लोक विरोधात कायदा हातात घेतील त्यांना बिलकुल सोडणार नाही. जनी हुई 2-4 हजार हो जो समाज कंठ ने कहो यहाँ पर मोमिनपुरा है, महाल एरिया है, यहाँ पर दिया टारगेट कर दी, वहाँ की गाड़ियाँ जला 100-150 पार्क होती थी, वहाँ मोमिनपुरा में एक भी गाड़ी खड़ी नहीं की। इसका मतलब है कि ये पूर्व नियोजित साजिश थी क्या? इसकी भी पुलिस तफ्तीश कर रही है। ये तो के ऊपर हमला किया ही, बाल बच्चे आ गई, फायर ब्रिगेड आ गई, उनकी गाड़ियों को भी लक्ष्य कर दिया, उनको भी टारगेट किया। इसमें 4 डीसीपी लेवल घायल है, उनको पत्थरबाजी कर दी, उनके ऊपर हथियार से हमला किया है। पुलिस जारी घायल है। पुलिस जो कानून बनाए रखने का काम करती है, पुलिस शांति और अमन बनाने का काम उनके ऊपर करना, इस कानून पर हमला करना, उनको हाथ में लेना है। और इसलिए ऐसे जो है, ये जो दो समाज में दूरी निर्माण करना, विद्वेष फैलाना, अशांति फैलाना, कम्युनल राइट करना, ये सब सोचकर समझकर जो काम कर रहे हैं समाज कंटक, उनको बिल्कुल बख्शा नहीं जाएगा। उनके बार बार इस घटना का जायजा ले रहे हैं। विभाग पूरी तरह इसकी रूट तक जाएगी, इसके पीछे कौन है, क्या राज है, और किसी को भी छोड़ेगी नहीं। कड़ी कार्रवाई। इसमें कई लोग बाहर से आए थे, ऐसा पुलिस का कहना है, वहाँ के लोगों का कहना है। तो पत्थर तो फेंक, हथियार भी चलाए, लेकिन पेट्रोल बम भी फेंके। पेट्रोल ऐसे तो ये पूरी साजिश, और ये साजिश नाकाम करने के लिए पुलिस जाती है, पुलिस पर हमला होता है। ये तो बहुत पूर्ण नहीं है। कड़ी कार्रवाई, और मैं यह भी कहूँगा कि जनता की कर रही है, पुलिस तफ्तीश जो गुनाहगार नहीं करके वहाँ शांति बनाए रखने का मैं अपील करता हूँ। औरंगजेब की कब्र जो है सर, औरंगजेब की कब्र पर आपका रुख क्या है पहला, और बतौर रजिस्टर छोड़ा जाए या ना जाए, आप लीगल कंसल्टेशन ले अपने। ये औरंगजेब जहाँ कौन है? ये औरंगजेब शासक था, ये कोई संत था क्या? था क्या? ये हमारे महाराष्ट्र ऊपर आया था, ये महाराष्ट्र का दुश्मन था। उसने मंदिरों की इज्जत लूटी, पर संभाजी महाराज को धर्म छोड़ने के लिए अनन्वित उनका अत्याचार किया। 40 दिन उनकी खाल उधेड़ दी, गरम तेल डाला, नमक छिड़क दिया, आंखों में सलिया घुरी, उनकी जबान नोच दी, उनकी नाक इतने अत्याचार भी। हमारे राजा औरंगजेब जीत कर भी हार गया, लेकिन राजा मर कर बलिदान कर भी जीत गए। और ऐसे औरंगजेब ये देशद्रोही है, और इसलिए उसका समर्थन करना मतलब उसको बढ़ावा देना, इसका मतलब देशद्रोही है, देशद्रोही होगा। और इसीलिए तोड़ने को लेकर कोई लीगल कंसल्टेशन बतौर राज्य सरकार आप सीरियस हैं उस चीज को लेकर? बिल्कुल। देखिए, ये जनभावना है, ये कलंक है। सरकार ने यहाँ पर आक्रमण किया था, ब्रिटिश यहाँ पर जो वीटी स्टेशन ने देखा, जी महाराज हो गया, काला घोड़ा हो गया, किंग एडवर्ड्स का स्टेचू हो, उनकी जो हो, तो जो कार्य है उनकी शान, इसका मतलब है वो कलंक है। और उसी तरह ये तो बहुत जुल्मी आक्रामक था,
ये महाराष्ट्र का करने वाला ऐसा किसी ने होगा अन्याय और की भावना है वो गलत और आंदोलन करते हैं करता जो है महाराज संभाजी महाराज के गौरव में अभिमान आंदोलन करते हैं। तो जो आंदोलन औरंगजेब के संबंध में करते हैं इतिहास पढ़ना चाहिए, उन्होंने छावा सिनेमा देखना चाहिए, संभाजी महाराज का जो शौर्यता का इतिहास पढ़ना चाहिए, फिर औरंगजेब का गुणगान गाना चाहिए, औरंगजेब का कहते महिमा मंडल करना चाहिए या नहीं करना चाहिए सोच। मैं तो ये भी कहूँगा कि देश का सच्चा मुसलमान भी औरंगजेब का समर्थन करे, देश करेगा, देश का वही समर्थन करेगा। कार्रवाई होगी क्या? अबू आजमी पर कोई करने चले गए वोटों की लालच में, लेकिन उनको वो यहाँ महाराष्ट्र की माफ नहीं करेगी और इसलिए उन्होंने जनता इस में व्यवस्था बिगाड़ने का काम नहीं कर। कोई भी वक्तव्य कर ऐसी मेरी उनको सलाह है, उनको अभी निलंबित है ना है ऐसा काम करेगा। जो समाज में लिया के ऊपर वैसी वही पुलिस कानून व्यवस्था उनको छोड़ेगी नहीं। होगा क्या सर? बुलडोजर